दिवाळी म्हटली की फराळ आला, फराळ म्हटलं की चकल्या आल्या. महत्त्वाचा पदार्थ आहे चकली. आणि चकलीची भाजणी ही बऱ्याच जणांची चुकते. मग चकल्या मऊ पडतात किंवा नीट होत नाही, चकलीला आतून नळी येत नाही, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच येतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट चकलीच्या भाजणीचं माप. ते घ्या, चकलीची भाजणी करा, तुमची चकली कधीही चुकणार नाही. तर चला बघूया चकलीची भाजणी कशी करायची ते. आपण चकली भाजणी आधी करून घेतोय, तर त्याच्यासाठी मी सामान सांगते. हे सामान तुम्हाला साधारण 1 किलो चकली भाजणीला बरोबर पुरणार आहे. आणि तुम्हाला जर जास्तीची भाजणी करायची असेल तर त्या प्रमाणात तुम्ही तुमचं प्रमाण वाढवा. आता आपण इथे तांदूळ घेतलं आहे. मुख्य म्हणजे तांदूळ साधा घ्या, कुठलाही महागातला तांदूळ घेऊ नका. जो दुकानदाराकडे साधा तांदूळ असतो तो घ्या. हा मी घेतला आहे 550 ग्रॅम, म्हणजे अंदाजे 3 वाट्या. त्याच्यानंतर चणा डाळ घेतलेली आहे, ही 1.5 वाटी घेतलेली आहे, म्हणजे अंदाजे 200 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर उडदाची डाळ आहे, ही साधारण पाऊण वाटी घेतलेली आहे मी, ही 100 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर मूग डाळ घेतलेली आहे, ही अर्धी वाटी आहे, ही 70 ग्रॅम आहे. जाड पोहे घेतलेत, 1 वाटी घेतलेत, हे 50 ग्रॅम आहेत. त्याच्यानंतर धणे घेतलेत, हेही 50 ग्रॅम, आणि जिरं 25 ग्रॅम, धण्याच्या निम्म जिरं. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, पण कितपत भाजायचं आहे तर मूठशेक, खूप भाजायचं नाही आहे आपल्याला. चकली भाजणी करण्याचे असंख्य प्रकार आहेत, पण मी आज ही एक साधी आणि सोपी सरळ पद्धत तुम्हाला सांगते. ह्या सगळ्या डाळी म्हणा किंवा तांदूळ म्हणा, आधी स्वच्छ एखाद्या कापडाने पुसून घ्या आणि मग भाजायला घ्या. तसंच भाजायला घेऊ नका. दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला धुवून घ्यायचं असेल तर हे सगळं तुम्ही धुवून घेऊ शकता. म्हणजे डाळी, तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, आणि मग ती एखाद्या स्वच्छ व्यवस्थित निथळून एखाद्या स्वच्छ कापडावर घाला आणि छान कोरडी होऊ द्या आणि मग भाजायला घ्या. पण त्याच्यामध्ये वेळ जातो. आपल्याला जर पटकन भाजणी करायची असेल तर आज ही मी सोपी पद्धत दाखवते, ती बघूया आपण. इथे मी कढई ठेवलेली आहे, गॅस मंद आहे. तांदूळ, चण्याची डाळ, सगळं वेगवेगळं भाजायची गरज नाही आहे. उडदाची डाळ, मुगाची डाळ, पोहे, धणे आणि जिरं. हे आता आपण मंद गॅसवर सगळं व्यवस्थित भाजून घेऊया. व्यवस्थित म्हणजे मी म्हटलं तसं खूप गरम पण नाही करायचं आहे, मूठशेक भाजायचं आहे. मूठशेक भाजणं म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही मुठीत घेतात त्यावेळेला तुम्ही मुठीत ते घेऊ शकता, पण मुठीला शेक पण बसतो. इतपतच आपल्याला ते भाजायचं आहे, कारण नंतर परत चकल्या आपण तळणार असतो, त्यामुळे असं खूप भाजायची गरज नसते. आता आपली झालेली आहे भाजणी. आता असं हे केलं की माझ्या मुठीला छान गरम शेक बसतोय, पण अगदी कडकडीत गरम पण झालेला नाही. यालाच म्हणतात मूठशेक भाजणं, म्हणजे हलकं भाजणं. तर मी गॅस बंद करते. आपलं हे झालेलं आहे. आता हे गार झालं की बारीक दळून आणायचं. ही भाजणी असते चकलीची, ही जाड दळायची नाही. थालीपीठाची भाजणी आपण दळतो ती थोडीशी जाडसर दळावी लागते, पण चकलीची भाजणी ही बारीकच दळायची. गिरणीतून दळून आणलेली आहे आपली चकली भाजणी. बरोबर 1 किलो आहे. तुम्हाला जे मी माप दिलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण मी माप देणार आहे, वाटीचंही देणार आहे, ग्रॅमेजमध्येही देणार आहे. साधारण बरोबर आपली 1 किलो चकलीची भाजणी तयार झाली आहे. तर चकलीची भाजणी आपली दळून आलेली आहे. चकली कशी करायची हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. पण साधारण 1 किलो ही भाजणी झालेली आहे आणि 1 किलो भाजणीमध्ये अंदाजे 70 चकल्या नक्की होतात. थोडंसं प्रमाण एखाद दुसरी चकली मागे पुढे होऊ शकते, तुम्ही किती वेळे घेता वगैरे,
पण साधारण मी तुम्हाला सांगते की 3.5 वेढ्याची जर चकली असेल, वेढा म्हणजे जे आपण चक्र फिरवतो चकलीचं ते, तर 3.5 वेढ्याची जर एक चकली असेल तर साधारणपणे 70 चकल्या 1 किलोमध्ये होतात. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अंदाज घ्या आणि भाजणी तयार करा. चकली कशी करायची हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. त्या व्हिडिओची वाट बघा आणि तोपर्यंत लीना सुगरण कट्ट्याला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या परत भेटूया. तोपर्यंत बाय.